आज आपण इव्हिनिंग स्नॅक्समध्ये अजून एक रेसिपी पाहणार आहोत। मस्त हिरव्यागार मटारची अशी आपण ही भजी बनवणार आहोत। खाण्यासाठी एकदम मस्त, बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी ही भजी बनते। आणि ही मुख्य म्हणजे ही भजी बनवण्यासाठी आपण बेसन, मैदा किंवा कॉर्नफ्लोअरचा वापर न करता ही भजी बनवणार आहोत। तर बनवायला एकदम सोपी आहे। 2-3 साहित्यात तयार होणारी ही भजी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला ही खूप आवडेल। एकदम चवीला अप्रतिम लागते। आणि सोबतच आपण ही मस्त हिरवीगार चटणी, चटपटीत अशी चटणी कशी बनवायची तेही पाहणार। त्यामुळे या भजीची टेस्ट अजूनच वाढणार आहे। तर अगदी थोड्या वेळामध्ये तयार होणारी ही भजी आपण कशी बनवायची ते पाहूया। प्रथम आपण चटणी बनवून घेऊया। तर मिक्सर जारमध्ये आपण घेतलेले आहे 2 चमचे फुटाणा डाळ आणि सोबतच 2 चमचे मी इथे खोबरं घेतलेलं आहे। ताजं खोबरं घ्यायचं आहे किसलेलं। आणि अगदी अर्धा इंचापेक्षाही कमी आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। आणि तिखटपणासाठी आपण इथे 2 हिरव्या मिरच्या मी घेतल्या, तुम्ही 2-3ही घेऊ शकता। सोबतच थोडी जास्त कोथिंबीर घ्यायची, त्यामुळे कलरही खूप छान येतो। आणि देठासहित कोथिंबीर घ्यायची, त्यामुळे टेस्ट खूप छान येते चटणीला। आता यामध्ये घालूया आपण चवीनुसार मीठ। अगदी झटपट होणारी ही चटणी येतं, एकदा नक्की बनवून बघा। आणि आता यामध्ये अगदी अर्धा चमचा एवढा जिरं घालायचं, जिरं जास्त घालायचं नाही आहे। आणि थोडंसं पाणी घालायचं आणि याची थोडीशी अशी दाटसर अशी चटणी वाटून घ्यायची आपल्याला। तर बघा ही चटणी आपली वाटून झालेली, एकदम घट्ट आहे, मस्त पातळ अजिबात नाही करायची, थोडीशी दाटसरच अशी ठेवायची। आता ही चटणी तयार आहे। त्यानंतर आपण काय केलेलं आहे, भजी बनवण्यासाठी इथे आपण तांदळाचा वापर केलेला आहे। 1 कप तांदूळ मी तासभर पाण्यात भिजून ठेवले होते। आता त्याचं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि मिक्सर जारमधून आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं। तर त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, मिक्सर जारमध्ये घ्यायचं 1 चमचा जिरं आणि सोबतच 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, मी तुकडा करून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या। आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत, म्हणजे वाटायला सोपं पडतं। सोबतच ना 4-5 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत, जास्त नाही, 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, साधारण अर्धा कप एवढी कोथिंबीर घेतलेली आहे। आणि आता हे थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला, एकदम पातळ पेस्ट नाही करायची, बिना पाण्याचं वाटून घ्यायचं आहे। तर पाणी न घालता बघा थोडीशी जाडसर अशी आपण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता यामध्ये घालूया आपण मटार। तर 1 कप भरून मी इथे मटार घेतलेले, ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने आपण इथे 1 कप मटार घेतलेले आहेत। आता हेही आपल्याला पाणी न घालता जाडसर असे थोडेसे वाटून घ्यायचे आहेत। तर थोडेसे दरदरीत असले ना मग टेस्ट ही खूप छान येते, एकदम पातळ पेस्ट नाही करायची। बघा किती मस्त असं दरदरीत असं आपण वाटून घेतलेलं आहे। तर याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूया। तर हे वाटण आता बाजूला ठेवूया आणि आपण आता सेम मिक्सर जारमध्ये तांदूळ घेऊया वाटून। तांदूळ थोडेसे बारीक असं वाटून घ्यायचे, पेस्ट करून घ्यायची आहे। जर तुम्हाला शक्य असेल तर 2-3 तास भिजत ठेवले तरी चालेल, जास्त वेळ भिजले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। पण घाईच असेल तर मग तासभर भिजून थोडंसं कोमट पाण्यात तासभर भिजवायचे आणि याची पेस्ट आपण तांदळाची वाटून घेऊ। तर इथे तांदूळ तुम्हाला भिजून नसतील घ्यायची तर मग तुम्ही तांदळाचं पीठ घेतलं तरी चालेल। आता एकदम बारीक असं बघा मी पाणी न घालता वाटलेलं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही, नाहीतर आपली भजी आहे ना पातळ होईल आणि मग आपल्याला भजीचा आकार व्यवस्थित देता येणार नाही। तर हे भजी पीठ मी काढून घेते, बघा पाणी न घालता मध्ये मध्ये चमच्याने हलवत हलवत मी याला एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालूया 1 चिरलेला कांदा आणि सोबतच चवीनुसार मीठ। यामध्ये ना जास्त मसाले वगैरे काही घालायची गरज नाही, फक्त कमी साहित्यात तयार होणारी ही भजी आहे। आणि 2 पिंच एवढंच आपण यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हाताला थोडंसं तेल वगैरे लावून हे मिक्स करायचं आहे। बेकिंग सोडा यासाठी कारण आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं आहे, त्यामुळे खुसखुशीतपणा आहे, तांदूळ वापरलेले आहेत ना, त्यामुळे मग असं खुसखुशीत आपली भजी व्हायला पाहिजे। त्यामुळे मग फक्त 1-2 पिंच एवढं बेकिंग सोडा वापरायचं आणि मस्त असं मिक्स केल्यानंतर बघा पाणी अजिबात घातलेलं नाही आहे। आणि व्यवस्थित मिक्स केल्यामुळे काय होतं, नंतर मी मीठ घातलेलं आहे त्यामुळे थोडंसं ओलसरपणा आपोआप त्याला येतो। आणि असं थोडीशी अशी पीठ घेऊन आपण ही तेलामध्ये गरम गरम अशी भजी सोडणार आहे, त्यामुळे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण ही भजी तळायला घेऊया। तर अगदी छोट्या छोट्या भजी तेलामध्ये सोडायचं आहे, जास्त मोठ्या मोठ्या नाही, कारण आतून मस्त अशा खुसखुशीत व्हायला पाहिजे,
तर म्हणून छोटे जर मोठे भजी केलात, कारण तांदूळ वापरलेले आहे त्यामुळे मग जास्त मोठे केलं तर आतून थोडंसं कच्चटपणा राहील. त्यामुळे छोट्याशाच भजी तेलामध्ये सोडा आणि मस्त मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्या. एकदम बाहेरून मस्त अशा क्रिस्पी होईपर्यंत. एका साईडने फ्राय झाले का मग दुसऱ्या साईडने पलटून फ्राय करून घ्या. म्हणजे व्यवस्थित आपली भजी अलटून पलटून फ्राय करत राहिलात की छान अशी कुरकुरीत होते. आणि तांदूळ यामध्ये घातले त्यामुळे भजी आपली जास्त काळ कुरकुरीत राहते. काय होतं, बेसन घातल्या की ना बेसनची भजी थोड्या वेळाने थोडी सॉफ्ट होते, पण ही तांदळाची जी भजी आहे ती जास्त वेळ कुरकुरीत राहते. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. छोट्या मोठ्या भूकसाठी संध्याकाळच्या वेळी काय नाश्ता करावा समजत नाही किंवा पाहुणे आले असेल तर काय करावं, तर तुम्ही ही झटपट अशी ही रेसिपी बनवू शकता. सर्वांना खूपच आवडेल आणि चवीला ते एकदम अप्रतिम लागतं. नाही तर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात मटार उपलब्ध आहेत, तर मटारची ही तुम्ही भजी नक्की बनवून बघा. आणि रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर ही अशी मस्त आपली गरमागरम कुरकुरीत मटार भजी तयार आहे. बघा, बाहेरून कुरकुरीत आणि आतून किती सॉफ्ट अशी एकदम पोकळ अशी भजी आपली तयार झालेली आहे. चटणीबरोबर एकदम अप्रतिम लागते. तर बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि अशाच छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि रेसिपी जर आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही ह्या रेसिपीचा आनंद घेता येईल. रेसिपी बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा.